आख्यायिकेप्रमाणे या मंदिराची उभारणी प्रभू रामचंद्रांनी केली असे म्हणतात आणि दर 12 वर्षांनी मंदिरात गंगा नदी प्रकट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि हा योग पुढच्याच वर्षी म्हणजे 2027 मध्ये असणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवानी युवराज ठामकर आणि टेम्पल्स ऑफ वाई या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी आले आहे रामडोहाळी घाटावर असलेल्या रामेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर पूर्वाभिमुख म्हणजेच पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे आणि त्याची रचना मराठाकालीन वास्तुकलेची आठवण करून देते. मंदिरात जाण्यासाठी 6 पायऱ्या उतराव्या लागतात. पायऱ्या उतरून गेल्यावर महादेवाची पिंड आहे. मंदिराचे शिखर 4 टप्प्यांचे आहे. या टप्प्यांमधून उमलत जाणाऱ्या कमळाचा आभास निर्माण होतो. मंदिराच्या समोर एक छोटीशी दीपमाळ आहे. याला लागूनच एक शिवलिंग आणि पादुका दिसतात. नव्या पुलापासून सुरू झालेला हेरिटेज वॉकवे थेट रामेश्वर मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. इतिहास, श्रद्धा आणि कृष्णाकाठची शांतता अनुभवायची असेल तर वाईच्या रामेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या. स्थानिक श्रद्धेनुसार या रामेश्वर मंदिराचा उल्लेख गुरुचरित्राशी जोडला जातो. वाईतील मंदिरे, वारसा आणि टुरिझम प्रमोट करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचं फेवरेट मंदिर कोणतं आहे. फॉलो करा रिझन्स फॉर माय टमी फॅट. टेम्पल्स ऑफ वाई स्पॉन्सर्ड बाय प्यासा कोल्ड ड्रिंक सिन्स 1988.